नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा मागोवा. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राजाभाऊ परांजपे केवळ चित्रपट निर्माते दिग्दर्शक नव्हते, तर उत्कृष्ट कलाकार निर्माण करणारे राजा माणूस होते, असं प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजा दत्त यांनी केलं. स्नेहल प्रकाशनाच्या वतीनं अनिल बळेल यांनी लिहिलेल्या राजा माणूस या पुस्तकाचे प्रकाशन राजदत्त व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते करण्यात आले. ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक कैलासवासी राजाभाऊ परांजपे यांच्या चरित्रावर हे पुस्तक आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शाहू मोडक, लेखक अनिल बळेल, स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. राजदत्त म्हणाले की कुंभार ओल्या मातीतून विविध कलाकृती घडवतो, पण रस्त्यावरील धुळीतून एखादी निर्मिती करण्याची जादू राजाभाऊंमध्ये होती. राजाभाऊ माझ्यासारखे अनेक कलावंत घडवणारा साधा, सरळ, सखोल आणि खऱ्या अर्थानं मोठा माणूस होता. रमेश देव म्हणाले, पुण्यात रेसकोर्सवर राजाभाऊंची ओळख झाली. अनेक अभिनेता झाला. राजाभाऊ केवळ राजा नव्हे, तर देव माणूस होते. कलावंतांच्या जीवनात प्रेक्षकांचे प्रेम सर्वात मोठे टॉनिक असल्याचं त्यांनीच आम्हाला सांगितलं. रुग्णालयात मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या वॉर्डबॉयसह डॉक्टर आणि त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मतिमंद तरुणीवर वॉर्डबॉयने बलात्कार केल्याची घटना चिंचवडच्या वाल्हेकर वाडीमध्ये उघडकीस आली आहे. 16 तारखेला रात्री हा प्रकार घडला, परंतु त्याची वाच्यता होऊ नये याकरता डॉक्टर आणि त्याच्या पत्नीने पीडित तरुणीला मोफत उपचार तसेच पैशांचे आमिष दाखवून हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांसह वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष मोदड, राहणार चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मुळगाव, संगमनेर, जिल्हा नगर, डॉक्टर विशाल सोनवणे आणि वर्षा विशाल सोनवणे, सुयश हॉस्पिटल, चिंचवड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कोथरूड येथे भेलके नगरमध्ये राहणाऱ्या 59 वर्षांच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. वालेकरवाडीतील चिंतामणी चौकात सुयश हॉस्पिटलची इमारत आहे. तेथे जनरल हॉस्पिटल तसंच व्यसनमुक्ती केंद्र व वृद्ध संगोपन केंद्र चालवले जातं. पीडित तरुणी मतिमंद असून 22 वर्षांची आहे. 6 महिन्यांपासून ती तेथे उपचार घेत आहे. मंगळवारी रात्री पीडित तरुणीवर मोदड याने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने याबाबत सोनवणे यांना सांगितले, परंतु या प्रकाराची वाच्यता झाल्यास रुग्णालयाची बदनामी होईल या भीतीने त्यांनी पोलिसांना कळवलंच नाही. याउलट पीडित तरुणीला मोफत उपचाराबरोबरच पैशांचे आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांनी आरोपी सुभाषला एका खोलीत कोंडले. त्याच्या नातलगांना फोन करून घडल्या प्रकाराची माहिती देत त्याच्याकडून रकमेची मागणी केली. पैसे न दिल्यास सुभाषला पोलिसांच्या ताब्यात देईन असं धमकावलं. सुभाषच्या नातलगांनी चिंचवडमध्ये नगरसेविका सुलभा उबाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासह दामिनी ब्रिगेडच्या महिला घटनास्थळी पोहोचल्या. चिंचवडचे वरिष्ठ निरीक्षक पोपट लोखंडे कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. मात्र डॉक्टर पसार झाला होता. सुभाषला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची माहिती पोलिसांना न देता आर्थिक समेट घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा डॉक्टर सोनवणे आणि त्याच्या पत्नीवर दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या काळाबाबत बोलायचं झालं तर आपण मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णयुगात प्रवेश करतो आहोत, असं मत चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी यांनी व्यक्त केलं.
राजा परांजपे प्रतिष्ठान आयोजित परांजपे महोत्सवाच्या समारोपानिमित्त निहलानी यांना महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते राजा परांजपे पुरस्काराने गौरवण्यात आले. मानचिन्ह, मानपत्र, श्रीफळ, पुणेरी पगडी आणि शाल असे या सत्काराचे स्वरूप आहे. इकडे मग यावेळी संस्थेचे अजय राणे व अर्चना राणे उपस्थित होते. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होते. निहलानी म्हणाले, मी राजा परांजपे समोर कोणीच नाही. त्यांचे चित्रपट आजही तेवढेच पसंत केले जातात. आमच्या चित्रपटांना असे दिवस येवोत एवढीच प्रार्थना करतो. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी असलो तरी सिनेमॅटोग्राफी आणि छायाचित्रण ही दोन्ही क्षेत्रे मला सतत खुणावत होती. त्यामुळे मी चित्रपट क्षेत्रात शिरलो. प्रत्येक टप्प्यावर योग्य वेळी योग्य माणसं मिळत गेली. त्यामुळे हे शक्य झाले आहे. स्वातंत्र्यानंतर सगळे छान होईल असे वाटत होते, मात्र 1947 ते 67 पर्यंत काहीच झाले नाही. याविषयी लेखक प्रश्न विचारणारे लेखन करू लागले. त्या काळात जे लोक भेटले ते फार महत्त्वाचे होते. साहित्य हे उपेक्षित आणि उदासीन राहिले आहे. त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रा. जाधव यांनी व्यक्त केलं. डॉक्टर अलका कुलकर्णी यांच्या चकवा पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, सरचिटणीस विनायक सावळे व्यासपीठावर होते. बऱ्याचदा कादंबऱ्यांमध्ये बोलीभाषेचा वापर करावा लागतो, मात्र बरेचसे शब्द वाचकाला समजत नाही. अशा वेळी कादंबरीच्या शेवटी अशा जड शब्दांचे अर्थ द्यावे अशी सूचना करत जाधव म्हणाले, आदिवासी जीवनाकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन परंपरेने आला आहे. आदिवासीमधील डाकीन प्रथा हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. याविषयी लेखन होणे आवश्यकच आहे. आदिवासी जग आणि आपले जग हे दोन वेगळे जग आहेत. आदिवासी जग मुख्य प्रवाहापासून तुटलेले आहे. पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड होत असताना महापालिका प्रशासन मात्र कुठल्याच प्रकारची हालचाल करत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेत प्रशासनावर हल्लाबोल केला. शहरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या समस्येमुळे पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड सुरू असताना प्रशासनाकडून काहीच केले जात नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत महापालिका प्रशासनावर हल्लाबोल केला. विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यात आरोग्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्याची दखल सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेऊन प्रशासनावर आज टीकेची जोड उडवीत पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड आता बास करण्याची मागणी मुख्य सभेत केली. दरम्यान पावसाळ्यापूर्वी सर्व खबरदारीचे उपाय करून तीनही साथीचे आजार रोखण्यासाठी 1 महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिले. मुख्य सभा सुरू होताच डासांच्या वेशभूषेत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात हातात फ्लेक्स घेऊन घोषणाबाजी सुरू केली. कीटक प्रतिबंधक विभागाच्या अनागोदी कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. ग्रंथनिर्मिती पुरस्कारांची रक्कम वाढवल्यानंतर गुणवत्तापूर्ण ग्रंथनिर्मिती होईल असा शासनाचा भ्रम झाला आहे अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. बोराडे यांनी केली. स्नेहवर्धन प्रकाशनच्या वतीने आयोजितलेल्या पुस्तक प्रकाशन आणि ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार वितरण समारंभात बोराडे बोलत होते. यावेळी डॉक्टर रामदास रसाळ लिखित ग्रामीण साहित्यिक म. वा. भोसले, प्रण जोशी लिखित प्रज्ञाचक्षू, संत गुलाबराव महाराज, पंजाबराव जाधव लिखित यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी डॉक्टर प्रची शेजवलकर, डॉक्टर रामदास रसा, डॉक्टर गजानन एकबोटे, डॉक्टर स्नेहल तावरे, डॉक्टर रेखा देशपांडे उपस्थित होते. बोराडे म्हणाले की पुरस्कारांची संख्या वाढवणे गरजेचे होते, मात्र शासनाने साहित्यिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे पुरस्कार यंदापासून बंद केले आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. डॉक्टर शेजवलकर म्हणाले की इंटरनेट, टीव्ही या माध्यमांमुळे वाचन संस्कृती कमी होत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला लेखक संस्कृती वाढली आहे. प्राध्यापक आणि नागरिक वाचन कमी करतात. प्राध्यापक वर्ग मंदावलेला आहे, त्याचे पगार वाढले आहेत, मात्र ते काही करत नाही. वर्ष दीड वर्षानंतर जेव्हा जीएसटी ही कर प्रणाली लागू होईल तेव्हा एलबीटीचा पुनर्विचार केला जाईल अशी अपेक्षा कमिन्स इन्फोसिस्टीमचे चेअरमन रवी पंडित यांनी व्यक्त केली. ॲडव्होकेट गोविंद पटवर्धन आणि ॲडव्होकेट महेश भागवत यांनी लिहिलेल्या एलबीटी मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती प्राध्यापक ना. स. फरांदे, दिलीप दीक्षित आणि वृंदावन शहा उपस्थित होते. पंडित म्हणाले, एलबीटी आता लागू झाली आहे, त्यातील दोष कोणते आहेत याचा अंदाज वर्ष दीड वर्षात येईल. त्यानंतरच फेरविचाराची प्रक्रिया सुरू होईल. जकात काढून टाकावी यासाठी व्यापारी हे अत्यंत आक्रमक होते, मात्र ती काढून टाकताना आणि नवीन कायदा लागू करताना कररचना सुटसुटीत असणे आवश्यक होते. तसे झालेले नाही, त्यामुळेच व्यापाऱ्यांना संप करावा लागला. या परिस्थितीत तज्ज्ञ आणि सर्वसामान्य अशा दोघांनाही समजेल अशा भाषेत हे पुस्तक लिहिल्याने चांगलीच सोय झाली आहे. मराठीमध्ये हे पुस्तक असल्याने छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना सहज उत्तर मिळू शकेल. फरांदे म्हणाले, जकात रद्द करताना एलबीटी ऐवजी व्हॅटमध्येच 1-2% वाढ केली असती तर चांगले झाले असते. तर दिलीप दीक्षित म्हणाले, जकातीपेक्षा एलबीटीचे उत्पन्न हे कमी मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच सरकारला नियोजन करावे लागेल. पटवर्धन म्हणाले, ज्या समाजाला डॉक्टर आणि वकील यांची गरज लागते तो समाज दुखी असतो. नुकताच लागू झालेला एलबीटी हा अपुरा आहे. कर आकारणी वस्तूच्या मूल्यावर करणार की विक्रीच्या मूल्यांवर करणार हा संभ्रम आजही कायम आहे. शिवचरित्र म्हणजे करमणूक नाही तर ते रक्तात भिनलं पाहिजे, तसं मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केलं. कॉन्टिनेंटल प्रकाशनतर्फे श्रीनिवास कुटुंबळे यांच्या विधाता हिंदवी स्वराज्याचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे आणि इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाशिका देवयानी अभ्यंकर, देवेश अभ्यंकर या प्रसंगी उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, आज इतिहासाचा अभ्यास आणि उपयोग केला जात नाही, ही खेदाची गोष्ट आहे. जे कलावंत आहेत त्यांनी इतिहासाचा उपयोग केला पाहिजे. मी गेल्या 70 वर्षात 10,500 व्याख्यानं दिली, पण लोकांनी ती करमणूक म्हणून ऐकली. हा करमणुकीचा विषय नाही. मूर्तिमंत काव्यातून आम्ही काय घेतलं? आपण व्याख्यानातूनच काहीच स्वीकारत नाही. वाचनाची आणि ऐकण्याची आवश्यकता आहे. आपण चिंतन आणि मनन करतो का? शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करतो. केवळ पुतळे उभे करणं हे सार्थ आहे का? गप्पा मारायच्या तानाजी मालुसरे यांच्या आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी जायचं म्हटलं की एसी बस आहे का असं आजचे तरुण विचारतायत. हे राष्ट्रवर येण्याची यत्किंचितही शक्यता वाटत नाही. शिवाजी महाराजांविषयी नुसत्या खोल गप्पा नकोत. शिवाजी महाराज रक्तात भिनले पाहिजेत. महावीर जयंतीनिमित्त जैन महासंघाच्या वतीनं देण्यात येणारा अहिंसा पुरस्कार लिज्जत पापडचे संस्थापक सुरेश कोते यांना देण्यात आला. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने आमदार विलास लांडे आणि महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते अहिंसा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी किसन महाराज चौधरी यांना अध्यात्म, सुरेश कोते यांना उद्योजक, मुबारक शेख यांना जीवदया, राज्यपाल गुरुबचन सिंग यांना शाकार व जैन तत्वज्ञान, नितीन वाटकर यांना गोरक्षा यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. बाबळे, संतोष लोंढे, नगरसेविका यमुना पवार, सुरेखा गवाने, आशा सोपे, सुजाता पालंडे, अनुराधा गोफणे उपस्थित होते. या महोत्सवाप्रसंगी प्रतीक घेमावत, किरण जैन यांच्या सहकार्याने भगवान महावीरांची विविध प्रकारची भक्तिगीते सादर केली. यावेळी प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.